अध्यक्ष महोदय, डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये सिडकोचा पूर्णपणाने आनंद आहे। उत्तरात म्हटले टाटा कन्सल्टन्सी नेमली, त्या टाटा कन्सल्टन्सीने काय केलंय का त्यांनी पण असेच पैसे खाल्लेत। एअर इंडियामध्ये झालंय, इथं सुद्धा टाटा कन्सल्टन्सीचा प्रत्यक्ष रेप्युटेशन हे स्टेकला लागलेलं आहे। अध्यक्ष महोदय, या सर्व डिस्ट्रीब्युशनमध्ये पाईपलाईनची दुरुस्ती करणारे, पंप हाऊस चालवणारे, टँकर पुरवणारे हे कॉन्ट्रॅक्टर, यांचे इंजिनियर सगळे मिळून पैसे खातात। मोठे मोठे करोडोंचे यांचे फ्लॅट होतात आणि वरच्या अधिकाऱ्यांना याच्याशी काही घेणं देणं नाही। अध्यक्ष महोदय, डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये ऑटोमायझेशन केलं पाहिजे। आम्ही मागणी करून करून थकलो, सिडकोच्या अधिकाऱ्यांवरती काही फरक पडत नाही। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आहे पहिला, ऑटोमायझेशन करणार असं सांगितलं जातं, आता त्या चाव्या फिरवून आपले अधिकारी जिथे राहतात तिथं भरपूर पाणी आणि बाकीच्या ठिकाणी पाणीच नाही, ठराविक सेक्टर्समध्ये पाणी मिळत नाही। हे सगळं बंद करायचं असलं ऑटोमायझेशन शिवाय पर्याय नाही। हे ऑटोमायझेशन किती कालावधीमध्ये करणार? कारण अध्यक्ष महोदय, याच्याशिवाय याच्यामध्ये दुसरा कुठलाही पर्याय नाही। टँकरची व्यवस्था, टँकर तर पर्याय आहे व्यवस्था, पाईपलाईननीच पाणी गेलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही करोडो रुपये प्रत्येक इमारतीच्या कडून शुल्क वसूल केलंय। मग या ठिकाणी ही सगळी व्यवस्थाच फॉल्टी आहे। त्यामुळे खूप या ठिकाणी याच्यापूर्वी बोलून झालंय, इथे प्रत्यक्षरित्या जागेवर बोलून झालंय। मग अशा वेळेला जर यांची वितरण व्यवस्था ठीक नाही, यांची पुरवठा यांचा ठीक नाही, तर अशा वेळेला या वसाहती वाढत चालल्या आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेची 90,000 घरं या सगळ्या वसाहतींमध्ये उभी राहत आहेत आणि मग त्यांना कुठून पाणी देणार? रोज नवी इमारत होते, लोकप्रतिनिधींकडे ते जातात का आम्हाला पाणी मिळत नाही। मग यापेक्षा सिडकोनं नव्या CC, नव्या OC या देणं थांबवलं पाहिजे।